गणपतदादा पाटील आमदार नसताना चारपड मुक्त चारपडचं पैसे घेऊन केलेलं काम आहे. काय काम आहे उल्हासदादांनी काय नाही केलं ते गेला काळ मग मागचा 5 वर्षात. जातीभेद नाही तिच्यापाशी कुठल्याही धर्माचा असू दे काम करणार. आणि समजा आता गावात काय आता एक कशाचा तर महाप्रसाद आहे ते मोकळं लावून देणार नाही. हिच्याकडे गेलं तर ते नाही म्हणून सांगतो. काय थोडीफार काम केले पण केल्यात पण यड्रावकरांनी जास्त काम केले या 5 वर्षात. मग हे रस्ता केला परत ते नवीन मशाल बनले परत टाके बांधले पाण्याची फिल्टर पाण्याची. काय आता यड्रावकरांची पण कामं आहेत त्यांनी सत्तेत आहे त्यामुळे कामं त्यांनी केल्यातच निधी दिला घालवला. काम बी त्या पद्धतीत झाले गावाला. जवळजवळ 5 वर्षात काम बंद नाही असा प्रकार झालाय का. गणपतदादांचे वडील होते 15-20 वर्ष काय एवढी खास कामं नव्हती. कारखान्याच्या माध्यमातून जनसंपर्क यड्रावकरांचा जास्त आहे. सहकारी शौचालयाचे बसवून केडीसी असू दे कामगारांचे कारखान्याचे कामगार असू दे कामं भरपूर काम आहे. रस्ता आहे पाणी आहे गटारी हे सगळं तिनेच केली. गटारीची व्यवस्था केल्या नोकरी लोकांनी आहे. कारखानदार असल्यामुळे शेतकऱ्यांचा संपर्क जास्त आहे. कामच चांगलं आहे. कर्तव्य आहे महत्व कर्तव्याला माणसाला नाही महत्व कामाला आहे. गावात तुम्ही 50 जणांचा सर्वे घ्या त्यातली तुम्हाला 35 जण तर यड्रावकरच म्हणणार कारण कामच चांगलं आहे त्यांचं त्यामुळे काय त्यांना निवडावे. एक नंबर रस्ता बिस्ता आता करायला लागले. मरकुरी बसविले देतोय त्यानं सगळं हे चांगलं केलंय त्यानं. उगच काय काम पिऊन ब्लॉक केल्यात गटरी केल्यात पाण्यात टाकीला पैसे दिले तर रस्ता करायला आता. तरी सुद्धा आमच्या गावात यड्रावकरला जास्त महत्व. कशाचं परिवर्तन काय होतं. अहो काम करण्याच निवडून द्यायला पाहिजे. त्यांनी पण केलंय पण त्यांच्यापेक्षाही जास्त यड्रावकरची जास्त मर्जी आहे गावात. कशाच्या बद्दल होणार आहे राव खोळ्याकत घेते त्यांच्या ध्यानात काउंटर कामा नव्हते. आ आ येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग दर्शक नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी शिरोळ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. हा आढावा घेत असताना शिरोळ तालुक्यातल्या पूर्व दिशेला असणाऱ्या कृष्णाकाठी असणाऱ्या घालवाड गावामध्ये आहे. विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या केके न्यूजच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून कोण आहे इथल्या जनतेच्या मनातला नेमका आमदार हे आज आपण इथल्या लोकांशी संवाद करून जाणून घेणार आहोत. या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, महाविकास आघाडीचे उद्यान पंडित गणपतदादा पाटील आणि स्वाभिमानीचे उल्हासदादा पाटील यांच्यात अशी प्रमुख तिरंगी लढत होते. त्यामुळे जनता नेमकी या निवडणुकीमध्ये कोणाला संधी देणार, कोण बाजी मारणार, कोणाचं पारडं जड आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा आज आपण इथल्या लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत. कोणाच्या होता इकडे काय मतदारसंघात आता विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या, तो वारं कोणाचा इकडे? गणपतरावदादा पाटलांचा. गणपतदादा पाटील का बरं असं काय वाटतंय? हाय एकदा निवडून दिलेला माणूस पुन्हा निवडून देत नाहीत ना. 30 वर्षाच्या कालखंडीत एकदा आमदार झाला दुसऱ्यांदा सलग होत नाही. बर अशी परिस्थिती आहे. आता तर गणपतरावदादांचं वातावरण चांगलं आहे. कसं आहे गणपतदादा संपर्क काम? हे काम आहे ते फक्त खालच्या थरात आहेत. बर सेंद्रिय शेती म्हणा किंवा शेतीविषयी चांगला आहे. शारपड सुधारणा किंवा जुनं बियाण भाजीपाल्याचं वगैरे आहे. चांगलं खाद्य घालायचं, भाजीपाला वगैरे निर्माण करणार. आम्हाला नमस्कार. नमस्कार. काय सांगाल काय कोणाच्या हवा इकडे? गणपतदादा पाटील आमदार नसताना चारपड मुक्त सभासदासनी चारपड मुक्त जमिनीतून व्यवस्थित काम करीत आहेत आणि आमदार झाल्यावर किती करतील. आता आमदार नसताना एवढी कामं त्यांनी करतात, आमदार झाल्यावर किती करतील त्या आशेनं आम्ही त्यांना आमदार म्हणून निवडून देण्याची इच्छा आहे आमची. पण आता तिहेरी लढत होत्या मतदारसंघात गणपतदादा पाटील, उल्हासदादा पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर. कशा पद्धतीची लढत होणार? कशा पद्धतीची लढत आता आपल्याला तर काय सांगू शकणार. पारडं कोणाचं वाटतंय? पारडं आता तसं काय आम्ही सांगू शकत नाही. दादांचंच आहे गणपतराव. का वाटतंय बरं असं? आहे चांगले व्यक्तिमत्व चांगले आहे. सामान्यपर्यंत पोहोचतात. शेवटकडं तर का लहान मोठं सगळं बोलणं ते चांगले आहे. त्यामुळे तुम्ही संपर्क कसा लोकांची? एक नंबर चांगला. एक नंबर चांगला. बरं मग बाजू कोण मारणार? काम बाजू कोण मारला असं वाटतं? भाजी गणपतदादा मात्र. हम बोलो. नमस्कार. काय करते? क्या नाही कोणाचा जोर आहे आता मतदारसंघात? गणपतदादा गणपतदादा का बरं? कार्यकर्ते म्हणताय का? कार्यकर्ते नाही सर्वसामान्यापासून पोहोचणारा माणूस आहे. कारखान्या शेतात काम बऱ्यापैकी आहे. चारपड मुक्त गाव केले. घालवाड न इतर भागात काम चांगलं काम आहे साहेबांचं.
आणि माणसाबद्दल पोचतात सर्वसामान्यांबद्दल, त्यामुळे त्यांचं वातावरण चांगलं आहे. आणि जरा काँग्रेसची कडनं असल्यामुळे जरा आणि भरगच्च वाटतंय. विरोधामध्ये विद्यमान आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर असले तरी येड्रावकर सुद्धा काम या भागात चांगले आहेत असं लोक म्हणतात. हो आहेत कामं पुरे. आता नवीन एक माणसाला बघायची आज काँग्रेसचे, यामुळे त्यांना जरा चान्सेस भरपूर आहेत. काँग्रेस कोण बाजू म्हणतात? गणपत दादा येड्रावकर कामं जास्त केलेले, निधी आणलाय भरपूर गावात, त्यामुळे येड्रावकर हे फिक्सेड आहे. फिक्स आहे. 100% कामं चांगल्या करायला लोकं म्हणतात. कारखाना उभी असेल, कारखान्याच्या माध्यमातून त्यांची कामं काय केलं? हाय थोडेफार कामं केली पण केल्यात, पण येड्रावकरांनी जास्त कामं केले या 5 वर्षात. केलंच. कसा आहे संपर्क त्यांचा लोकांच्या बरोबर? जास्त संपर्क आमच्या गावात बरं. पूर्वीपासून, बरं. त्यामुळे येड्रावकर शिडी फिक्स आहे. काय सांगणार मग? हवा कुणाची? होय येड्रावकरांची हो कार्यकर्ते आहे का? हो कार्यकर्ते आम्ही, कामं बिमं चांगली केलेत. केलं. होय खास. काय काय कामं केलं? मग काय झेंडे उभा केल्यात, पोल उभा केल्यात, पोस्टर लावल्यात, रस्ते केल्यात, बरं. सगळं केल्यात. बरं. होय गावात गटर बिटर केल्यात. बरं. होय तर यांचा लोक परिवर्तन पाहिजे म्हणतात, बदल पाहिजे म्हणतात. हे नाही नाही आमचा माणूस यायलाच पाहिजे. यालाच पाहिजे. कोण माणूस तुमचा? येड्रावकर कोणाला दूर वाटतं इकडे? इकडे जास्त शिट्टीचं काय आमचं हे कारखाना हे काय आता इथं येड्रावकर गणपतदादा पाटील, राजेंद्र पाटील येड्रावकर आणि उल्हासदादा पाटील यांच्यात लढत होत्या. जोर कोणाचा वाटतोय? जोर येड्रावकर येड्रावकरचा. का बरं असं वाटतंय? जरा हे वाटते ना, कामं चांगली केली. चांगली गेला. काय काय आहेत कामं? आम्ही हे रस्ता केला, बरं. परत ते नवीन मशाल बनले, परत टाके बांधले पाण्याची, फिल्टर पाण्याची. तुम्ही आता अनेक निवडणुका बघितल्या, अनेक आमदार बघितलं. हे आता लढत तिरंगी लढत आहे. उल्हास पाटील, गणपत पाटील आणि राजेंद्र पाटील येड्रावकर. कशी होणार लढत? जरा लोक बदल पाहिजे म्हणतात, परिवर्तन पाहिजे म्हणतात. ह्या वेळेला बदल होणार की बदल होणार. कुणाच्या रूपाने होणार बदल? आता काय सांगता येत नाही तसं काय. बाजी कोण मारणार? माझे आता काय बघू काय. दोघांचं पण आहे, कोणाचा? गणपतरावांचा पण आहे, दादांचा, येड्रावकरांचा पण आहे. पार्ट कोणाचं वाटतंय? हे 50-50% होणार. 50% तरी कुणी दुखतंय नाही पार्ट. नाही गालावड नाही, त्याचं काय सांगू शकत नाही. बरं. काय बाजी कोण मारला असं वाटतं? नाही काय आता येड्रावकरांची पण कामं आहेत, त्यांनी सत्तेत आहे त्यामुळे कामं त्यांनी केल्यातच. निधी दिलाय घालावडला. बरं. कोण बाजी मारणार असं वाटतं? काय तसं घालावडमध्ये काय सांगू शकत नाही. तुमच्या मनात आमदार कोण नाही तसं काय सांगू शकत नाही. येड्रावकर का असं काय कारण काय बरं? कारण काय कामं भरपूर आहेत ना आमच्या गावात, बर आणि काय कामं भरपूर असल्यामुळे ते सगळं गाव वनवे करतात. बर. पण आता यंदा जरा लोक बदल पाहिजे म्हणतात, परिवर्तन आता पाहिजे. बघा म्हणाले, आता बघूया काय बदलायला म्हणणारे आहेत, पण अजून चर्चा नाही ना ती. नवीन चेअरला संधी द्यावी म्हणतात. नवीन चेहरा येड्रावकर जरा इथे जास्त येड्रावकर काम लई लक्षात ठेवलं. कामं भरपूर आहेत. लक्ष आहे नाही म्हणतात इकडे लोक. आहेत आहे? काय मग काय करायचं आता? मग कसं होणार? आता बघायचं आणि बदलायचं मग. ना बाजी कोण मारणार? हा? बाजी कोण मारला असं वाटतं? बाजी आता मारेल गणपतराव पाटील. गणपतराव पाटील. काय म्हणा फाईट होणार, पण फाईट होणार. तोरच होणार. आता तुम्ही म्हटलात की वारा येड्रावकर देतो वारा. बाजी बाजी आता माझं बदलते होते, बदलते सगळं. का लगेच आता वार सुटलं काय लगेच होणार आहे ते. राजू येड्रावकर. येड्रावकर का वाटतंय तसं? त्यांचा जोर का वाटतो? का त्यांचा जोर का वाटतोय? आता काय सांगायचं त्यांचं जोर. तिरंगी लढत होत्या. तिरंगी लढत आहे. गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील येड्रावकर, उल्हास पाटील. पारड कोणाचा जड आहे? जोरात कोण आहे? जोरात आता बघूया, आता काय अजून काय नक्की नाही ती काय. बर. येड्रावकर येड्रावकर. का बरं असं का वाटतंय? कामं भरपूर, निधी भरपूर आला आहे. बर. मग ते शिरोळ तालुक्यातला पहिलाच निधी आहे आमदार. तुमच्या तिकडे आला तुम्ही? एवढा आला नाही. बर. निधी आल्यामुळे आम्ही येड्रावकर नाही. बर. लोक यंदा बदल पाहिजे म्हणतात. बदल पाहिजे, बरोबर आहे. पण नेता चांगला आहे आमचा. मग काय होणार? विद्यमान आमदार बाजी मारणार का बदल होणार? नाही बदल नाही होणार. तिरंगी लढत होणार आहे. होय. प्रमुख चुरशीची लढत आहे. होय. काय वाटतं कशी होणार लढत? येड्रावकर येणारच. येड्रावकर येणारच. बर. काय सांगाल? काय वाटतं? काय नाही, येड्रावकर येणार. का बरं? तुम्ही कार्यकर्ते म्हणताय का? कार्यकर्ते नाही, नाही. काम बी त्या पद्धतीत झाले गावाला. जवळजवळ 5 वर्षात काम बंद नाही असा प्रकार झालाय गावाला. त्यामुळे काम अडचण काय नाही इथं मताची. इथं म्हणतात
तिन्ही उमेदवारांची कामं आहेत. गणपतदादांची काय माध्यमातून आहेत. चारपड त्यांच्या काळात केल्या. चारपडचं पैसे घेऊन केलेलं काम आहे ते. काय काम आहे हा उल्हासदादांनी त्यांच्या काळात उल्हासदादांनी काय नाही काय त्यानंतर ती गेला काळ मग मागचा 5 वर्षात येड्रावकरने आता केलं. मग जरा लोक बदल पाहिजे म्हणतात. लोक म्हणतात की पण व्हायला पाहिजे नाही मग कोण मारणार पाहिजे? आपले येड्रावकरच मार येड्रावकर. का बरं? लोकमत लोकमत होय. कसं आहे? लोकमत येड्रावकर आता हवा तर येड्रावकरांची आहे. हवा येड्रावकरांची आहे. होय. बरं, मग भाजी कोण मारणार? बाजी येड्रावकर बरं. एक 2-3 हजार मत येणार 2-3 हजार. येणार बरं, मागच्या वेळी किती होते? 27. मग ह्या वेळेला ह्याला जरा फरक पडतोय जरा काय होणार? कमी जास्त? कमी जास्त मतात पण येड्रावकर येणार. बरं. काय सांगणार? काय वाटतंय? येड्रावकर येणार का बरं असं काय वाटतंय? काम आहे भरपूर गावात बरं. 13 कोटीची कामं दिले आहेत आपले बरं. पेजल योजना पेविन ब्लॉक गटर्स डांबर रस्ते डांबरीकरण पानंद रस्ते त्यांचं काम आहे गावात आपल्या इथं भरपूर. एखादा नवा चेहरा आला हम्म. तर लोकमतात बदल पाहिजे. एखादा नवा चेहरा आला की तो पण विकास काम करणार. त्याच्यावर सत्ता असेल तर विकास काम करतो असं लोक म्हणतात. लोक मस्त म्हणतात हो काम केलेलं 5 वर्षात त्यांनी. बरं. त्यामुळे येड्रावकरच हे येणार. बदल पाहिजे. बदल करणार म्हणतात लोक. बदल होणार नाही. नाही येड्रावकरच येणार. येड्रावकर येणार. हो. येड्रावकरच येणार. का असं का बरं? काय काम आहे त्यांची 5 वर्षात भरपूर. मंत्री असताना कामं केल्यात. आता पण आमदार असताना शिंदे सरकार असताना भरपूर काम केलं. 20 कोटीची कामं झाल्यात गावात. आणि विरोधक असं तुम्ही नवीन चेहरा म्हणता पण नवीन चेहरा कुठे आहेत विरोधकात? सगळी जुनीच आहे ती. गणपतदादांचे वडील होते 15-20 वर्षे. काय एवढी खास कामं नव्हती. कारखान्याच्या माध्यमातून त्यांचा संपर्क आहे. एवढं काय खास नाही. जनसंपर्क येड्रावकरांचा जास्त आहे. सहकारी सोसायटीचे पसंत असू द्या, केडीसी असू दे, कामगारांचे कारखान्यातले कामगार असू द्या. आणि बाकीच्या 5 वर्षात जनसंपर्क लय मोठा आहे त्यांचा. तिरंगी लढत होणार आहे. त्यांच्यासमोर तिरंगी लढत झाली नाही. आव्हान आहे त्यांच्यासमोर. आहे पण उल्हास पाटलांचं काय नाही. आम्हाला काय वाटत म्हणजे जनता म्हणून आम्हाला तर काय वाटत नाही. येड्रावकर असतील फाईटमध्ये गणपतदादा पण मागल्यापेक्षा लीड नाही येतील जास्त. 27ला 30-35 हजार लीड येतील या टायमाला. कारण कामाच्या जेव्हा विकासाच्या जेव्हा लाडली बहीण म्हणा लाडक्या बहिणीमुळे एकीकडे खरं लोक पण त्याचा लय मोठा परिणाम होणार आहे लाडक्या बहिणी. म्हणजे लोक नाराज पण आहेत. कारण एकीकडे सरकारने दिला दुसरीकडे महागाई वाढवली काढून घेतलं असं लोकांच्या सरकारने दिलं. सरकारनं कोणा दिलं? सरकारनं आमचं आम्हालाच दिलं. काय अडचण नाही. पण तुम्ही केव्हा दिला ह्याच्या अगोदर? बाकीच्या सरकारने केव्हा दिलं? ते त्यांनी दिलंच नाही. मग आता दिले तर त्याला अडचण काय? दिले तर चांगले गोरगरीब बायकांचे चांगले झाले. बांगल्याला जाणाऱ्या, कामाला जाणाऱ्या, शेतमजुरीला जाणाऱ्या ह्या बायकांचा फायदा झालाय. त्यामुळे त्या लाडल्या बहिणी 100% देणार मतदान. बघूया आता गणपतरावांची जी खालाजंगी आहे कोण येते बघूया. जोर जोर कोणाचा जोर? जोर आता ते ह्याचाच घेऊ तुमच्या ते काय येड्रावकर त्यांचा जोर आहे. बरं. कामं कोणाचे चांगले आहेत मग? आता हे उमेदवार आहेत 3 उमेदवार. याच्यात कामं कोणाचे चांगले आहेत मग? चांगले मग येड्रावकरचेच म्हणा पाहिजे. बरं. आणि दादा त्यानं कुठे त्यांनी पण कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी केले की काम? शेतकऱ्याचे केल्यात चारपड मुक्तीचा असेल, पडीक असणारी जमीन पिकाखाली आणली शेतकऱ्याच्या जीवनात त्याचे बी आहे. मग आता कुणाचं बघूया दोघं आहे चांगली काय होते. तुमच्या मनात आमदार कोण? आमदार आमच्या आता ते येईल वाटायला कारखानदार कोण? गणपतराव येईल असं वाटतंय. संपर्क कसा आहे मग लोकांच्यावर त्यांचा? काय बघूया आता काय काय गावातले आहे. काय वाटते मामा? कोणाचं वाटतं? येड्रावकर. का बरं काय वाटतं? नेता चांगला आहे तो. कामाचं स्वरूप चांगलं आहे. कामं भरपूर केल्या. काय काय केलं तुमच्या गावात काम? कामं भरपूर काम आहे. रस्ता आहे, पाणी आहे, गटारी हे सगळं तिनेच केली. गटारीची व्यवस्था केल्या. नोकरी लोकांनी आहे. कारखानदार असल्यामुळे बघा शेतकऱ्यांचा संपर्क जास्त आहे. उमेदवार आहेत म्हणजे एकीकडे सामान्य शेतकरी उल्हास पाटील आहेत, दुसरीकडे काँग्रेसचे गणपतराव पाटील आहेत. त्यांचं आव्हान असणार आहे की येड्रावकरांना? जरी असलं तर येड्रावकर ऐकत नाही. 100% हो 100% येणार. 100% निवडून येणार येड्रावकर. त्यांनी विकास कामं केली आणि बोलवून ती काय काम आहे अडचणी तुमच्या काय त्यांनी सांगितलं. जोर काय येड्रावकरचा बी आहे, काँग्रेसचा बी आहे. पारड कुणाचं वाटतं? पारड येड्रावकरच. काय वाटते? कामं केलेत त्यांनी त्यामुळं काय ते अडचण नाही त्यांना. काय होणार मग यंदा? कोण बाजी मारणार?
भाजीवर केंद्रात सत्ता यायची येणार काँग्रेसची. काँग्रेस राष्ट्रवादी. आणि खाली काय होणार तालुक्यात? तालुक्यात आपल्या इथं हेडरावकर. यड्रावकर. केंद्रात काँग्रेस आणि खाली यड्रावकर असं का बरोबर फरक कामं केलेलं तर असतंय नाही. यंदा जरा लोक बदल करूया म्हणतात. नाही बदललो. होत नाही. नाही होत. काय मामा काय सांगाल? काय नाही बरोबरच आहे ते काय होतं? येणार येणार यड्रावकर येणार. काम चांगलं आहे. कामच चांगलं आहे. कर्तव्य आहे. महत्व कर्तव्याला, माणसाला नाही महत्व कर्तव्याला आहे, कामाला आहे. काय कर्तव्य केलं? अहो का प्रत्येक गावाला ही देऊन तुम्हाला सांगतो बरंच काम केलं प्रत्येक गाव खेड्यामध्ये तालुक्यात, म्हणून त्याचं नाव आहे. त्यांच्या विरोधामध्ये आता 2 उमेदवार आहेत, ते त्यांना फाईट देणार. कशी फाईट देणार? आता काय देणार त्याच्या मानाने, काय त्यांची काय कर्तव्य असेल या भागात गणपतराव पाटला सुद्धा कामं चांगले आहेत म्हणतात. ते त्यांनी असतील छापड कामं दिला असतील, शेतकऱ्यांच्या परंतु तेवढंच त्यांच्यापेक्षा जास्त आहे, त्यांच्यावर जास्त त्या गावची. काय म्हटलं? तेवढीच काम केलं. साडपूर जमिनीच कोणाचं पाडलं तेवढं आहे? तिथं यड्रावकरच पाडतो. का बरं आपलं आवडतं? आणि काम त्याचं चांगलं आहे. बरं. आणि जातीभेद नाही त्याच्यापाशी. कुठल्याही धर्माचा असू दे बरं. काम करणार. बरं. आणि समजा आता गावात काय आता एक कशाचा तर महाप्रसाद आहे, ते मोकळं लावून देणार नाही. हिच्याकडे गेलं तर ते नाही म्हणून सांगते. साखर मिळणार नाही तुम्हाला, 1 रुपया मिळणार नाही. तसं यड्रावकर बाजी मारला असं वाटतं? बाजी मारला यड्रावकरच. बरं. पण विरोधामध्ये 2 उमेदवार आहेत, असले तर नाही चालणार. त्यांचं आव्हान आहे त्यांना. नाही होत नाही ते. यड्रावकर 100% येणार. यड्रावकर साहेबांची का बरं? कार्यकर्त्याची कार्यकर्ता पण आहेच, कोण सांगायला? तसं काय नाही. गावात तुम्ही 50 जणांचा सर्वे घ्या, त्यातली तुम्हाला 35 जण तर यड्रावकरच म्हणणार, कारण कामच चांगलं आहे त्यांचं. त्यामुळे काय त्यांना निवडा पाहिजे. काय काम आहे? काय आहे? काम पिऊन ब्लॉक केल्यात, गटरी केल्यात, पाण्यात टाकीला पैसे दिले, तर रस्ता करायलेत. आता सगळं गल्ली लोकांना गोळात म्हणणं सगळं आहे की ते लोकप्रतिनिधी विकास काम करणं त्यांचं कर्तव्य आहे. आता नव्या चेअरला संधी देणार असं लोकांचं म्हणणं. नाही, असं काय नाही आहे. काम जो करेल तो काय आहेच घे. आणि आता काय काम चांगलं झालंच, आणि इथून पुढे पण होईल अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने आम्ही सांगलो यड्रावकरच चांगले आहेत. इकडे काय आमचं यड्रावकरच आहे असं वाटतं. काय वाटतंय बरं तसं? आमच्या गावात त्यानं भारी काम केलं. उगाच काय बरं. काम जबर केलं त्यानं. काय केलंय? तिकडे खासबा मैदानासारखं आपलं स्मशानभूमी केली त्यानं. बरं. 1 नंबर. रस्ता बिस्ता आता करायला लागलाय. बरं. मरकुरी बसविण्यात येतोय त्यानं सगळं. बरं. चांगलं केलंय त्यानं. उगाच काय बरं. रस्त्याचं काम केलंय त्यानं. उगाच काय पण आता विरोधात काँग्रेसचे उमेदवार आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे. हे त्याच्या यंदा आता बदल होणार म्हणतात. कशाचा बदल होणार आहे राव? खोळ्यागत घेते त्यांच्या ध्यानात काढून टाका म्हणा ते. बरं. त्यांच्या ध्यानात काढून टाका ते. बरं. कुणाची बाजी मग? आम्हाला यड्रावकरच पाहिजे. तालुक्यातलं वातावरण काय आता हाय, सगळ्यांचे प्रचार चालू आहेत, पण तरी सुद्धा आमच्या गावात यड्रावकरला जास्त महत्व. का बरं? कारण गावची सोय बरीच. आता ह्या अंतर्गत गटरी सगळ्या त्यांनी केल्या, स्मशानभूमी केली, गावात चांगले रस्ते केले, गावात अनेक मत्ती सगळ्या संस्थांना सगळे ते आज घालवाडावर त्यांचं चांगलं लक्ष आहे. बरं. त्यामुळं गावातली सगळी यड्रावकरांच्या पाठीमागं बरेचसे लोक सगळे आहेत. आणि आता मग परत तिरंगी लढत आहे गणपतराव पाटील विरोधामध्ये. उल्हासदादा पाटील आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या काळात कामं केली आहेत. गणपतराव पाटलांनी छापड मुक्ती माध्यमातून शेतकऱ्यांचं चांगलं केलं आहे, पडीक जमिनी पिकाखाली आणले आहेत, असं लोकांचं म्हणणं आहे. हो हाय, त्यांनी पण केलंय, पण त्यांच्यापेक्षाही जास्त यड्रावकरची जास्त मर्जी आहे गावावर आमच्या. आणि त्यांनी इकडं चांगलं तालुक्यात सोयी आणि वर्ण निधी आणून का असेना, पण सगळं गावातल्या पाणी जल याची योजना सगळी गावात ती 1.5 कोटीची त्यांनी केली. अशी बरीच कामं त्यांनी जास्त. यंदा जरा आमच्या गावापुरतं मी बोललो, पण ती वरनं काय होईल हे काय आता मी सांगणार नाही. हा यड्रावकरच. यड्रावकर चांगलं केलं. इथं काय केलं? रस्ते केले, गटारे केल्यात, पाण्याचं केलं, चांगलं केलंय त्यानं. परिवर्तन होणार काय? यड्रावकर बाजी मारणार? नाही, यड्रावकरच बाजी मार. परिवर्तन पाहिजे म्हणलं. कशाचं परिवर्तन? काय अहो, काम करायला निवडून द्यायला पाहिजे. जास्त कामं करायचं तर परिवर्तन पाहिजे म्हणतात. नाही, कशाचं काय? कोण करते काम? कोण करत नाही. ते ज्याचं ते हे आहेत, काय नाही घ्या. यड्रावकरच काम करणार, चांगला आहे ते, तेच येणार निवडून. त्यालाच हे आहे यड्रावकरला. विरोधक आहेत की आता त्यांच्या विरोधात? हाय विरोधक. परत काय? हो, आहेत की. हाय फाईट. परत यड्रावकरच येणार निवडून. होय, प्रचार चालू आहे की. प्रचार करलाय? होय. काय कोणाचा राहील? यड्रावकर का त्यांचा प्रचार करलाय? हा, त्यांचा प्रचार करलाय? होय. काय करते आवडतं?
काय केलं मग या रस्ते बिस्ते केल्या सगळं. तुम्ही कार्यकर्ते का त्यांचे? हा कार्यकर्ते? होय. बर. मग मग काय का बरं मग यड्रावकर काय कार्यकर्ते? येड्रावकरांनी आपल्या गावात चांगलंच केले हो. बर. रस्ते केल्या सगळं गटारी बिटारी इकडं तिकडं सगळं केले त्यांनीच केले. बर. आता पण कोणी केले नाही पण त्यांनी केले आता. बर. मग काय यंदा बदल होणार काय? हा होणार की बदल. काय बदल होणार? येड्रावकरच की. यड्रावकर म्हणजे बदल होय? होय. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.